सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळा विशेष सगळ्यांच्या आवडीची लहानपणीची आठवण म्हणजे मलाई कुल्फी बनवणार आहोत. अगदी झटपट बनते, घरच्या साहित्यात बनते. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला छान उकळवायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करूया. इथे वाटीमध्ये मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेत आहे. इथे अर्धा लिटर दुधासाठी मी 2 चमचे इतकी कस्टर्ड पावडर वापरत आहे. सोबतच थोडंसं रूम टेम्परेचरचं दूध घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडरमध्ये दूध ओतताना ते नेहमी रूम टेम्परेचरवरच असावं. कोमट किंवा गरम दूध वापरू नका, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतात. तर अशी याची एक पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे. अर्धा ते पाऊण लिटर दुधासाठी 2 चमचे कस्टर्ड पावडर ही बरोबर आहे. दुधाला इथे छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये घालायची आहे. तर बघा मी चमच्याने मोजून दाखवते. 2 ते 3 चमचे इतकी ही कस्टर्ड पावडर आहे. मी मगाशी चुकून अर्धा लिटर दूध बोलली, तर दूध मी इथे हे पाऊण लिटर घेतलेलं आहे. पाऊण लिटर दुधासाठी 2 चमचे कस्टर्ड पावडर हे अगदी बरोबर प्रमाण आहे. कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर हे दूध आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालते मावा. हा मावा मी जी घरी तूप बनवते त्या तुपाची जी बेरी खालची राहते ती ही आहे. मी हा घरी बनवलेला मलाई जमा करून बनवलेला जे तूप आहे त्याची ही बेरी वापरत आहे. तुम्ही जर बाहेरून लोणी विकत आणून घरी तूप बनवत असाल तर ती बेरी वापरू नका. सोबतच मी इथे साखर घेतलेली आहे. ती मी पाऊण वाटी वापरत आहे. पाऊण लिटर दुधासाठी पाऊण वाटी साखर हे अगदी बरोबर प्रमाण आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मावा आणि कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आपल्याला हे दूध सतत असं ढवळत राहायचं आहे. कारण कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध हे घट्ट होत जातं आणि आपण मावा वापरला आहे. तर मावा हा वजनाने थोडा जड असल्यामुळे तो खाली तळाला चिटकून करपू शकतो. त्यामुळे 2-3 मिनिटांनी मधून खालपासून आपल्याला हे दूध व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. आता एक 10 ते 15 मिनिटांनी बघा हे छान दूध आटलं गेलेलं आहे. याहून जास्त आपल्याला हे घट्ट करायचं नाहीये, कारण हे जसं जसं थंड होईल तसं तसं थोडं घट्ट होत जाणार आहे. आता काय करायचंय, गॅस बंद करून घेतलाय मी. फॅन फास्ट करायचा आहे आणि याचं असं सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे. म्हणजे याच्यात जी ही वाफ आहे ती पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे. आता हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. कारण आपण याची कुल्फी सेट करणार आहोत. त्यामुळे आपल्याला कोमट किंवा गरम दूध अजिबात नकोय. दूध पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी हे असंच अर्धा ते पाऊण तास थंड करायला ठेवणार आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे पूर्ण थंड झालंय आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट सुद्धा झालेलं आहे. आता आपण याची कुल्फी सेट करायला ठेवणार आहोत. तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर तुम्ही त्यामध्ये सेट करू शकता. पण मी इथे हा स्टीलचा उभा डब्बा घेतला आहे. पूर्वी लहानपणी मट्टा कुल्फी म्हणून मिळायची. ती अशाच काहीशा डब्याच्या शेपमध्ये असायची. तर आपण तशीच एक आठवण ताजी करणार आहोत. या डब्यामध्ये पूर्ण वरपर्यंत मी हे आपलं कुल्फीचं बॅटर ओतून घेत आहे. तसेच माझ्याकडे 2 छोटे ग्लास आहेत. तर हे राहिलेलं जे कुल्फीचं मिश्रण आहे ते मी 2 छोट्या ग्लासमध्ये ओतून घेणार आहे. तर बघा या 2 छोट्या ग्लासमध्ये राहिलेलं जे मिश्रण होतं ते मी ओतलंय. आता याला झाकण नाहीये म्हणून मी नॉर्मल आपल्याकडे जो प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्याचा तुकडा कापून घेतलाय आणि रबर लावून त्याला सील केलंय. तसंच या डब्याला सुद्धा मी प्लास्टिकच्या आधी पिशवीचा तुकडा ठेवणार आहे आणि वरून मग कच्चं असं झाकण लावून घेणार आहे. म्हणजे याच्या आतमध्ये आईस क्रिस्टल्स होत नाही. आता फ्रीजरमध्ये याला 7 ते 8 तासासाठी सेट करायला ठेवून द्यायचंय. आता ह्या 2 ग्लासमध्ये जे मी मिश्रण ओतलं होतं ते छोटं ग्लास असल्यामुळे 4 ते 5 तासामध्ये सेट झालेलं आहे. ते आधी मी तुम्हाला खोलून दाखवते. हा ग्लास छोटा असल्यामुळे पटकन सेट झाला. याला जास्त वेळ लागला नाहीये. पण जो मोठ्या डब्यामध्ये आपण ठेवलंय कुल्फी बनवायला त्याला एक 8 तास जातील. तर आधी आपण ही कुल्फी काढून बघूया कशी तयार झालीये.
त्यासाठी मी ते पाण्याने भरलेला एक ग्लास घेतलाय. पाणी थोडंसं कमीच ठेवायचं आहे आणि यामध्ये अगदी एक 10-15 सेकंदासाठी हा कुल्फीचा ग्लास फिरवून घ्यायचा आहे. तसाच दुसरा ग्लास सुद्धा मी फिरवून घेते. ग्लासमध्ये एक 10-12 सेकंद असं हे फिरवल्यानंतर हातावरती आपल्याला हे असं गोल फिरवायचं आहे. म्हणजे आपल्या हाताच्या हिटने आतली कुल्फी अगदी सहज बाहेर निघते. हे बघा, अगदी सहज फिरवल्या फिरवल्या कुल्फी ग्लासमधून सुटलेली आहे आणि ही अशी छान मलाई दाणेदार कुल्फी तयार झालेली आहे. अशीच दुसरी सुद्धा कुल्फी मी काढून दाखवते. तर ही बघा ऑलरेडी सुटलेली आहे ग्लासमधून. किती छान दाणेदार असं हे टेक्स्चर आलेलं आहे. आपण यामध्ये जो मावा वापरलाय त्यामुळे याला हे असं छान दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. याच्यात अजिबात आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. तर तुम्ही हे असे नक्की ट्राय करून बघा. खूप हेल्दी आणि झटपट बनणारी ही कुल्फी आहे. तर या उन्हाळ्यात ही अशी कुल्फी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आता आपण जो डब्बा ठेवला होता सेट करायला त्याला सुद्धा 8 तास होऊन गेले आहेत. तर तो सुद्धा आपण उघडून बघणार आहोत. तर बघू शकताय तुम्ही ही कुल्फी सुद्धा छान अशी सेट झालेली आहे. याला सुद्धा थोडंसं हातावरती फिरवूया, पण हा डब्बा थोडा जड असल्यामुळे पटकन असा फिरता येत नाहीये. आता यामध्ये मी थोड्याशा काड्या माझ्याकडे आईस्क्रीम स्टिक्स होत्या त्या मी रोवून घेते. तुम्ही डायरेक्टली हा डब्यातून कुल्फी बाहेर काढलीत आणि स्लाइसमध्ये कट केलीत तरी सुद्धा चालेल. जर तुमच्याकडे अशा आईस्क्रीम स्टिक्स असतील तर त्याचा वापर तुम्ही असा करू शकता. तर आता तुम्ही बघू शकताय ही बाजूनी जरा जास्त मेल्ट झालेली आहे. तर मी अजून थोडे एक 10 मिनिटं याला फ्रीजरमध्ये ठेवते. एक 10 मिनिटं फ्रीजरमधून सेट केल्यावर पुन्हा मी ही अशी हातावरती फिरवून घेणार आहे. पण डब्बा थोडा मोठा असल्यामुळे त्याला व्यवस्थित फिरवता येत नाहीये. तर मी सुरीने थोड्याशा कडा लूज करून घेत आहे. बघा, अगदी अलगद ही कुल्फी याच्यातून आता सुटेल. तर इथे मी आता एक प्लेट घेते म्हणजे यामध्ये व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईल की पूर्णच्या पूर्ण अशी डब्यातली ही कुल्फी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता याचं सुद्धा टेक्स्चर किती छान आलेलं आहे ते. 9 तास मी फ्रीजमध्ये याला सेट करायला ठेवलं होतं. अगदी मट्टा कुल्फीवाले जसे त्या कुल्फीच्या डब्यातून कुल्फी काढून द्यायचे अगदी तशीच दिसते आहे. तर याचे आता आपण असे तुकडे करून घेऊया. तर एका कुल्फीचे मी असे या 4 तुकडे करून घेते. तुम्ही गोल स्लाइसमध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. जरुरी नाहीये की तुम्हाला आईस्क्रीम स्टिकच लावल्या पाहिजे. आता याच्यातली एक कुल्फी मी तुम्हाला उचलून सुद्धा दाखवते. तर बघा, आपली ही अशी छान मलाई कुल्फी, मलाई मावा कुल्फी तयार झालेली आहे. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. जर घरी तुम्ही तूप बनवत नसाल, तुमच्याकडे घरचा मावा नसेल, तर बाहेरून विकत आणून सुद्धा तुम्ही यामध्ये मावा वापरू शकता किंवा मिल्क पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर आजची रेसिपी ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.